नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आयटीबीपी भरती 2024 आयटीबीपी इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल सुद्धा या भरतीला म्हटले जाते। तर आयटीबीपी जी जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। आणि आयटीबीपी या भरतीचे जे फॉर्म आहे हे 15 नोव्हेंबर 2024 पासून फॉर्म भरणे चालू होत आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर उद्यापासून जे या भरतीचे फॉर्म भरणे चालू होते। तर आयटीबीपी मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते। ठीक आहे, तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं का सांगत आहे, तर या भरतीमध्ये जे सर्वात अगोदर ग्राउंड ठेवण्यात आलेला आहे। ठीक आहे, आणि यामध्ये लेखी परीक्षेमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले आहे, तर पहा एससी एसटी ओबीसी कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आले 33% पासिंग ठेवण्यात आले आहे। ओपन कॅटेगरीसाठी त्याचबरोबर इतर कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आले 35% पासिंग ठेवण्यात आले आहे। तर सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। लेखी परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। या भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, सर्वात अगोदर ग्राउंड असेल तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, फक्त 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या गावातून पाहून राहिले, कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या गावाचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा कळणार आहे की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे बा, कुठपर्यंत आपला व्हिडिओ या ठिकाणी चालला आहे। ठीक आहे, तर सर्वात अगोदर आयटीबीपी इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल या भरतीची मी तुम्हाला स्क्रीनवर जाहिरात दाखवून देतो। नंतर तुम्ही मग कमेंटमध्ये सांगता की सर जाहिरात दाखवा, जाहिरात दाखवा। स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी जाहिरात पाहू शकता। ठीक आहे, तर आयटीबीपी मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे 3 पद आहे, तर त्यामध्ये जे एक असं पद आहे की त्यामध्ये आपल्याला फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते। तर ते यामध्ये सब इन्स्पेक्टरचं पद आहे, त्याचबरोबर यामध्ये शैक्षणिक पात्रता जास्त लागते। ठीक आहे, आणि दुसरं जे पद आहे हेड कॉन्स्टेबल आहे, तर यासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता जास्त लागते। आणि तिसरं जे पद आहे कॉन्स्टेबलचं पद आहे, तर यामध्ये कॉन्स्टेबलचं पद आहे, यामध्ये फक्त तुम्हाला शिक्षण 10वी पासवर फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर आयटीबीपी इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल ही जी भरती निघाली आहे, महाराष्ट्रातील मुलं आणि मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, तर यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, मी ते तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रलच्या भरतीमध्ये जास्त मुलं फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि यामध्ये कट ऑफ सुद्धा खूप कमी जातो, कारण की महाराष्ट्रातले खूप कमी मुलं इकडे जात नाही, म्हणजे खूप कमी मुलं इकडे जाते, जास्त मुलं इकडे जात नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर यामध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे, तर वयोमर्यादा यामध्ये 18 भरतीमध्ये वयोमर्यादा जे ठेवण्यात आला आहे, तर 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। ओपन कॅटेगरीचे असाल तर, एससी एसटी कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते, एवढी यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। ठीक आहे, आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर तुमचं जर यामध्ये कॉन्स्टेबलमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। ठीक आहे, तर आयटीबीपी इंडो तिबेटन बॉर्डर या पोलीस दल या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेसचं जर आपण पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, यामध्ये मैदानी चाचणी होणार आहे, ग्राउंड होणार आहे। ठीक आहे, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये असणार आहे लेखी परीक्षा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आयटीबीपी कॉन्स्टेबल या भरतीची। ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुमचं मैदानी चाचणी होणार आहे। तर यामध्ये उंची किती लागते ते तुम्हाला सांगून देतो। पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर उंची लागते। ठीक आहे, फक्त एसटी कॅटेगरी सोडून सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी 165 सेंटीमीटर उंची ठेवण्यात आली आहे। महिला उमेदवार जर असाल तर 155 सेंटीमीटर लागते महिला उमेदवारांना, एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार सोडून। ठीक आहे, आणि छाती 80 सेंटीमीटर मागितली आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर त्यामुळे महाराष्ट्रातील भरपूर मुलांची उंची या भरतीमध्ये बसते। ठीक आहे, उंची जास्त यामध्ये मागितली नाही आहे। त्याचबरोबर यामध्ये जर आपण एसटी कॅटेगरीच्या साठी पाहिलं तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी 162.5 सेंटीमीटर उंची ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर आहे, यामध्ये छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी। ठीक आहे, तर एवढं यामध्ये उंची लागते। आणि या भरतीमध्ये जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडचं जर पाहिलं आयटीबीपी कॉन्स्टेबल या भरतीमध्ये 3
तीन इव्हेंट आहे, ठीक आहे। तर पहिला जो इव्हेंट आहे तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे मैदानी चाचणीचा ग्राउंडचा 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। त्याचबरोबर लॉंग जंप सुद्धा यामध्ये दुसरा इव्हेंट आणि तिसरा जो इव्हेंट आहे तो हाय जंप आहे, ठीक आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी तुम्हाला महिला उमेदवारांसाठी जो टाइम भेटणार आहे तर 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिट 45 सेकंडपर्यंत एवढा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। त्याचबरोबर लॉंग जंप सुद्धा असणार आहे, हाय जंप सुद्धा असणार आहे, ठीक आहे। तर ग्राउंडसाठी तुम्हाला टाइम मस्त यामध्ये भेटणार आहे। 1600 मीटर रनिंग हे 7.5 मिनिटामध्ये ठेवण्यात आले पुरुष उमेदवारांसाठी, जे की सर्वात बेस्ट आहे। आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा 800 मीटर रनिंग आहे 4 मिनिट 45 सेकंडमध्ये, ठीक आहे। आणि हे सर्व ग्राउंड झाल्यावर तुमची असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा, ठीक आहे। तर लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पेपर जे आहे आयटीबीपीचा जो पेपर असणार आहे तर हा जे आहे विद्यार्थी मित्रांनो 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणी त्याला रिझनिंग म्हणतो आपण, रिझनिंगचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले 50। आणि 20 प्रश्न हिंदी व्याकरणचे विचारले जाणार आहे, झाले 70। आणि 30 प्रश्न जे आहे गणिताचे विचारले जाणार आहे। टोटल हा 100 मार्काचा तुमचा आयटीबीपी कॉन्स्टेबल इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल या भरतीचा पेपर असणार आहे 100 मार्काचा। आणि विषय सुद्धा पाहू शकता तुम्ही किती इजी यामध्ये विषय ठेवण्यात आले आहे। आणि हा जो पेपर असणार आहे ह्या 10वीच्या लेवलवर हा पेपर असणार आहे, म्हणजे 10वीच्या लेवलवर प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे। पेपर सुद्धा हा सोपा असणार आहे आयटीबीपीचा, ठीक आहे। तर 10वीच्या लेवलवर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, कारण की 10वीवरच जे आहे हे आयटीबीपीची भरती निघालेली आहे। तर पेपर सुद्धा एकदम हार्ड नसणार आहे, एकदम सोपाच असणार आहे पेपर, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पेपरसाठी जो तुम्हाला टाइम भेटणार आहे 2 घंट्याचा तुम्हाला टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे, ठीक आहे। 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। तर आयटीबीपी जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघालेली आहे, तर उद्यापासून तुम्ही फॉर्म भरू शकता। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला भेटणार आहे। आणि एकदम एक नंबर जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे ड्युटी आहे, ठीक आहे। तर चांगली जे हे भरती निघाली आयटीबीपी कॉन्स्टेबलची, तर कॉन्स्टेबलचं पद आहे, यामध्ये फक्त तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते। यामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो कोणतेही सर्टिफिकेट लागत नाही, कोणतं म्हणजे तुम्ही आर्ट जरी असाल, 10वी सायन्स असाल, कॉमर्स असाल, आर्ट्स असाल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। आणि यामध्ये काही सर्टिफिकेट वगैरे काही लागत नाही, ठीक आहे। फक्त 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि फी सुद्धा खूप कमी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर जास्तीत जास्त जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरा, कारण की इकडे सिलेक्शन होण्याची जास्त चान्सेस आहे। आणि पेपरमध्ये जे पासिंग त्यांनी ठेवली तर पहा जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी त्यांनी 33% पासिंग ठेवण्यात आले आणि ओपन कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आले 35% पासिंग ठेवण्यात आले पेपरसाठी, ठीक आहे। तर ही संपूर्ण जे प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि यामध्ये एनसीसी वाल्यांना जे बेनिफिट भेटणार आहे, ज्यांचं एनसीसी झालं असेल तर त्यांना यामध्ये मार्क्स भेटणार आहे बोनस। तर पहा तुमचं एनसीसी ए सर्टिफिकेट असेल तर 2 मार्क भेटणार आहे, एनसीसी बी सर्टिफिकेट झालं असेल तर 3 मार्क भेटणार आहे, एनसीसी सी सर्टिफिकेट झालं असेल तर 5 मार्क भेटणार आहे, ठीक आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।